मेकअप शूटच्या आउटडोअर जेव्हा तुम्ही इफेक्ट मारायचे, कसे एडिट करायचं, ज्यावेळी एखादा सिम्पल लुकमध्ये असेल, सिम्पल नाही खूप भारी लुक आहे. सो बघूया, चला स्टार्ट करूया. सुरू करते बिना किसी, राहू देता नंतर बोलू आपण यावर. सो सगळ्यात आधी स्वतःला लहान करून घेतलो, कोपऱ्यात एका गेलो, डन. सो आजचे आपले फोटो आहेत 1 2 3 4 5. डिस्टर्बन्स पण खूप आहे आणि हे फोटो मी रिसेंटली इंस्टावरती अपलोड केले होते, ते मला खूप जण बोललेत यावरती पाहिजे. सो ठीक आहे, चला यावरती व्हिडिओ आज यूट्यूबला. सगळ्यात आधी ॲडोब फोटोशॉप 2025 आपण यूज केले. एक फोटोशॉप ओपन झाला आहे आणि ओपन झाल्यावर मला पहिलाच ऑप्शन आला आहे बिलिंगचा, कारण आम्हीच अजून बिल पेड नाही आहे. पहिला मी जरा इथनं घालवतो, पुन्हा इथे येतो, माझे 5 फोटो सिलेक्ट करतो आणि मी डायरेक्टली एडिटला घेतो. बिल मला करायला लागणार लवकरच. तो हा पहिला फोटो, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. सगळ्यात आधी मी हा फोटो एडिट करायला घेणार आहे. तो फोटो खूप भारी आला आहे, नॉर्मली बघताना ओरिजिनल चांगला वाटायला आहे. तर सगळ्यात आधी मी डिस्टर्बन्स दूर करणार आहे. डिस्टर्बन्स कुठे आहे? इथे तुम्ही बघू शकताय. तर त्यासाठी मी रिमूव्ह टूलचा यूज करणार आहे. ओके, पहिल्याला कॅन्सल करतो, इथे करतो. रिमूव्ह पेक्षा मी AI पण वापरू शकतो, पण AI सगळ्यांकडे नाही आहे. सो मी तोपर्यंत फिल मारायचा प्रयत्न करतो. फिलने झालं तर झालं. ओके, गणपती मोर आहे आणि ते गणले. तो आपण गप्पानी एक ब्रश घेऊया किंवा रिमूव्ह टूल घेऊया. रिमूव्ह टूल घेतला, तिथून क्लिक केलं, ॲक्युरेट बरोबर सिलेक्शन करून घेतलं. थोडासा वेळ घेत आहे, घेऊ दे. फास्ट व्हायला लागले. हे फोटो मी इंस्टाला अपलोड केले आहे, तुम्ही जाऊन चेक पण करू शकताय. सेम रिझल्ट येणार आहे. ओके, बघू शकताय तुम्ही. तुम्हाला बिफोर आफ्टर दाखवतो. हा आपला बिफोर आहे, हा आफ्टर आहे. रिझल्ट चांगला मिळाला आहे. डन. तर सगळ्यात आधी मी फेस झूम करणार. आता माझा हा फोटो लांब आहे, सो यामध्ये जास्त मेकअप दाखवायची गरज नाही, ऑल ओव्हर लुक आपण दाखवूया. सो मी मिक्सर ब्रश घेणार, मिक्सर ब्रश घेतला, झूम केला. मिक्सर ब्रशचा व्हॅल्यू काय ठेवायचा, कसा यूज करायचा मी आधी खूप वेळा सांगितलं आहे, तुम्ही जुने व्हिडिओ पाहू शकता. सो सगळ्यात पहिला मी स्किन स्मूथनिंग करून घेतो. स्किन स्मूथनिंग करण्याचा मेन विषय म्हणजे का, जेणेकरून ज्यावेळी आपण इफेक्ट मारणार त्यावेळी ते स्किन असं एकदम रफ दिसायला नको, त्यावरती टेक्स्चर जास्त दिसायला नको. सो म्हणजे ज्यावेळी हा फोटो क्लोजअप येईल मी तुम्हाला सांगेनच, काय प्रॉब्लेम नाही. तर सगळ्यात आधी मी स्किन स्मूथ केली, थोडं हातापाशी पण थोडंसं मारून घ्या. बघू शकताय हा आपला झाला आहे. मी फिल्टरमध्ये जाईन, कॅमेरा ओपन करीन. माझं मेन काम आपला फोटो आहे. तिथे माझ्याकडे प्रिसेट्स खूप आहेत, त्यातला मी एखादा प्रिसेट कुठला बसते का बघूया. फेल 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 फेल. तर आता सगळे प्रिसेटवर आहे की इथे फेल बसल्यात, तुम्हाला दाखवतो. माझे फेवरेटमधले सगळे प्रिसेट फेल आहेत. इथं हा फेल झाला, हा फेल झाला, हा फेल झाला, फेल. हा जरा चांगला वाटायला आहे, माझा फेवरेट आहे. सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इफेक्ट मी दिला आहे, जाऊन चेक करू शकताय. हा एक भारी वाटायला आहे. सगळे फेल आहेत बरं आहे की. तो आता विषय असा आहे की इफेक्ट मारायचा कुठला, तर नवीन प्रिसेट तयार करायचा असेल तर हा इथं जुन्या प्रिसेटमध्ये आपण तयार करू शकतोय. सो यातला मी एक प्रिसेट यूज करणार आहे, हा वाला. तो हा प्रिसेट मी यूज केला, बेसिकमध्ये गेलो. आता फोटो एकदम ब्लॅक दिसायला आहे, ॲडजस्टमेंट केली पाहिजे. ॲडजस्टमेंटसाठी सगळेजण आता म्हणतील ब्लॅक फोटो, तो एक्सप्लोजर वाढवूया. एक्सप्लोजर वाढवलं म्हणजे सगळं काम होते असं नाही. सो मी एक्सप्लोजर आहे तसा ठेवणार. पहिला मी ब्लॅक वाढवणार. तो ब्लॅक वाढला तुम्ही बघू शकता, रिझल्ट भारी भेटते. थोडेसे हायलाइट वाढवले, फेसचा कलर कवर होतोय. मी साईडला बिफोर आफ्टर दाखवतो. तो आपला बिफोर आहे, हा आपला आफ्टर आहे. फेसचा टोन ओके आहे बऱ्यापैकी. क्लॅरिटी थोडीशी वाढवतो, ग्रेन कमी करतो, बघू शकताय तुम्ही. बऱ्यापैकी एक टोन आला आहे फोटोला. थोडा कॉन्ट्रास्ट कमी करतो जेणेकरून अजून कमी येईल. हायलाइट थोडीशी कमी, ब्लॅक थोडंसं पुन्हा कमी करतो. ओके, त्यानंतर मी पुन्हा खाली येणार, टेम्परेचर थोडं वाढवणार, चेक करू शकताय. डन. फक्त फेसचा कलर खूप वेगळा झाला आहे, तर मी पुन्हा ह्यूमध्ये येणार. ऑरेंजच्या ह्यूमध्ये आलो, थोडा चेंज केला, मला रेडिश टोन पाहिला आहे, तो रेडिश टोन आला. थोडंसं लुमिनस वाढवला. एक चेक करू शकताय फोटो. आता यामध्ये मला अजून थोडंसं काहीतरी कमी वाटते, सो ती सगळी कमी मी माझ्या ग्रेडिंगमधून घालवणार. सगळ्यात मी ग्रेडिंग ओपन करतो. कुठं गेलं आलं. ग्रेडिंगमध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे 3 आहेत, शॅडोज, मिड टोन आणि हायलाइट. मी सगळ्यात जास्त शॅडोमध्ये खेळणार. शॅडोमध्ये मी जसं टोन चेंज करालोय तुम्ही बघू शकता, टोन चेंज झाला आहे. मला हा टोन सगळ्यात भारी वाटायला आहे. तो हा टोन करताना माझा फेस टोन पण चांगला राहिला आहे आणि ऑल ओव्हर फोटो पण मस्त वाटायला लागला आहे. बिफोर आफ्टरमध्ये जास्त काय दिसत नाही, कारण का मेकअप तर प्रॉपर झालाच होता, प्लस लोकेशन असं निवडलं होतं आणि क्लिक असे काढले होते ओरिजिनल,
की जेणेकरून एडिटला जास्त काय त्रास होता कामा नये. तुम्ही आता बघू शकता बिफोर आफ्टर. आता यामध्ये थोडासा ग्रेड आणि वेगळा पाहिजे असेल तर मी इथून चेंज करू शकतो. मला असा ओके तो डन. इथे तुम्ही बघू शकताय ऑल ओव्हर फोटो डन. आता हा इफेक्ट माझा एक तयार झाला. असे मला बाकीचे फोटो पण एडिट करायचे आहेत. जर तुम्ही म्हणत असाल की इफेक्ट जास्त काय दिसणार मग त्यामध्ये मी पुन्हा इथे ॲडजस्टमेंट करू शकतोय. बघू शकताय मी जसं मी चेंज करावले इफेक्ट वाढत चाललेत. तुम्ही एक जास्तच वाढवतो ओके आणि पेजचा कलर थोडासा कमी करतो डन. इथे जातो क्रिएट प्रीसेट करतो ते गेलं क्रिएट प्रीसेट ओके. आणि या प्रीसेटचं नाव आपण टाकायचं. अरे असं कसं जाणार सेव्ह सेटिंग जाणार सॉरी सेव्हमध्ये जाणार आणि इथे मी डाउनलोड्समध्ये जाणार आणि पुन्हा ठरल्याप्रमाणे माझं नाव टाकणार मॅड किंग. याला आउटडोअर एक 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 ट्रॅडिशनल एक 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 ओके आणि याचं नाव मी सेव्ह करणार. डन. आपला प्रीसेट सेव्ह झालाय. आपला फोटो डन झाला. इथे मी याला ओके केलं. बिफोर आफ्टर बघू शकताय. आता याचा बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवतो. एक 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 आपला बिफोर आहे आणि हा आहे आपला आफ्टर. तुम्हाला इफेक्ट समजला असेल. तो हा फोटो झाला. हा फोटो मी इथे सेव्ह करून घेतो. एक फाईल सेव्ह ॲज डाउनलोडमध्येच करतो. एक एक सेव्ह ॲज कॉपी करूया आपण. फाईल सेव्ह ॲज कॉपी एक आणि ओके. एक फोटो झाला. नो करूया. सो हा दुसरा फोटो आहे. एक हाच फोटो घेऊया आपण. हा एक आहे. तो आता हा फोटो थोडा काढताना मी तिरका काढलाय. जरा घाई गडबड होती. तो सगळ्यात आधी मी क्रॉप करून घेतो फोटो पाहिजे तसा. एक 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 सो इथे पण ओके एक क्रॉप केला आहे फोटो बरोबर. आता मी पुन्हा हिलिंग वापरणार आहे. स्पॉट हिलिंग ब्रश टूल. या गोष्टी मला नको आहे ते व्यवस्थित घालवून घेतो. एक 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 इकडे पण डन ओके. या साईडला थोडं एक हातावशी. या जागी मी AI पण वापरू शकतो पण खूप जणांकडे AI नाही आहे. तुम्हाला या गोष्टी करायला लागतात आणि मॅन्युअली करून दाखवायला लागतात. आणि AI आपल्या खूप जणांकडे नाही आहे. एक एक पिन एक 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 पुढच्या व्हिडिओला मी AI वापरून दाखवतो म्हणजे पुढच्या फोटोला. आता फक्त मॅन्युअली दाखवतो. एक 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 थंडा लागलेलेच. एक 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 थोडंसं इथं राहिले. एक एक व्हिडिओ मोठा होतोय पण दाखवायला तर पाहिजे. आता थोडंसं राहिलं अजून. एक 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 थोडासा राहिला. एक 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 आता या जागी खूप जण म्हणतील की पॅच टूलचा वापर पण करून तुम्ही करू शकताय. पण नाही आम्हाला आमच्यानं जे सोपं वाटतंय आम्ही त्या टूलनं करतोय. सवय लागल्या बघू शकताय. बरं की इथं आलं थोडंसं गणलं इथं. एक 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 गंडा लागले. एक 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 आता माझं डोकं उलटं चाललं. मी डायरेक्टली इथं इथं घेणार कंट्रोल प्लस टी करणार घालून टाकणार. विषय संपला माझा. जास्त लोड घेत बसायचं नाही. काय केलं समजलं. डन. आता इकडे या आहे इथं पण सेम रिमूव्ह टूल वापरतो मी जरा. एक 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 डन. एक 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 दोन साडे माडे तीन एक 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 चिमटपाक टमटम काय झालं. एक 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 ओके रॅगी गेले. आता फक्त एवढं काढूया आपण. एक 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 खूपच वेळ लावावा लागले. आय थिंक माझं हे झाल्यामुळे होत असेल. तर फोटो बघू शकताय तुम्ही रॅगी झालाय डन. त्यामध्ये सगळ्यात पहिला मी स्किन एक एक स्मूथ करून घेणार. स्मूथ का करणार याचं रिझन मी तुम्हाला दिले. एक 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 स्मूथ करताना इथे काय ते ब्लॅक झाले. ओके झालं व्यवस्थित. एक 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 काही चुकलं ते कंट्रोल प्लस झेड करून लगेच तुम्ही पुन्हा रिक्रिएट करू शकताय. पुन्हा एडिट करू शकताय. तो कधी पण चूक झाली की पुढे ढकलायचं नाही. थांबायचं पुन्हा एडिट करायचं. तो स्किन एडिट केली. पुन्हा मी फिल्टरमध्ये गेलो कॅमेरामध्ये गेलो. मग जो आपण प्रीसेट तयार केला होता एक 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 लोड सेटिंग्स आणि डाउनलोडमध्ये मॅड किंग आउटडोअर ट्रॅडिशनल लुकअप एक
प्रीसेट यूज केलाय, तुम्ही बघू शकताय बिफोर आणि आफ्टर. आता यामध्ये मी जरासं टेम्परेचर वाढवलं की टेक्स्चर वाढवतोय मी, टेम्परेचर वाढवलं की फोटो एकदम लुक भारी झाला. डन, माझा दुसरा फोटो एडिट करून तयार आहे. तो हा फोटो पण मी फाईल सेव्ह ॲज अ कॉपी हा फोटो मी एडिट झाला. नो, तसं आता हा फोटो आहे, यामध्ये हे डिस्टर्बन्स आहे, यामध्ये काही डिस्टर्बन्स नाही, यामध्ये काही डिस्टर्बन्स नाही. आता हा फोटो आपण पहिला एडिट करून घेऊया. यामध्ये स्किन जरा ओके दिसते, सो मी हिल वापरतो. विटेस फोन मी हिल थोडा वेळ घेतलाय, लोड घेतला. मी चेक करू शकताय एवढे सगळे स्पॉट त्याने ओळखले आहेत आणि रिमूव्ह केले आहेत. तो आता मी ते झालं. पुन्हा फिल्टरला गेलो, टूल बॉक्स. हा फोटो का मी रिटच करावले, स्किन फायनर यूज करावले, बिकॉज हा क्लोजअप फोटो आहे, यामध्ये मेकअप प्रॉपर दिसलाच पाहिजे. इथून थोडंसं ऍडजस्टमेंट केल्या आणि मी ओके केलं. सो मी आता मेकअप मध्ये छेडछाड करणार नाही आहे. लोड घेईल 1 2 3.5 क्लास. फिल्टरला गेलो, कॅमेराला गेलो, मग अशी जो आपला प्रिसेट आहे लोड सेटिंग्स मध्ये गेलो, प्रिसेट यूज केला. आता फोटो खूप गोरा झालाय, ऍडजस्टमेंट केली पाहिजे, कमी केला, थोडंसं ब्लॅक कमी केला. फोटो आपला पुन्हा तयार झाला आहे. थोडंसं मी सॅच्युरेशन वाढवतो ऑरेंजचं आणि येलोचं जरा कमी करतो. फोटो तुम्ही बघू शकता पुन्हा बिफोर आफ्टर. इथे जाऊन पुन्हा याला मी थोडा चेंज केला, आणि ऑरेंजचं सॅच्युरेशन थोडं कमी केलं की फोटो आपला डन बिफोर आफ्टर. तर हा फोटो पण मी सेव्ह करतोय, सेव्ह ॲज अ कॉपी, सेव्ह ॲज अ कॉपी, डन. हा झाला. आता या फोटोमध्ये पण काही डिस्टर्बन्स नाही आहे, याला पण थोडं एडिट करून घेऊया. फिल्टर, टूल बॉक्स, साईडली स्किन फायनल यूज करतो, स्पॉट काय जास्त नाही, मेकअप आहे त्यामुळे. साईडली ओके केलं. फिल्टर लोड व्हायले, फिल्टर, कॅमेरा, पुन्हा लोड सेटिंग्स. इथे मी आलो, मॅडकिंग आउटडोर, प्रीसेट यूज झाला. पुन्हा मी हायलाइट कमी केली, थोडासा कॉन्ट्रास्ट वाढवला. फोटो बघू शकताय तुम्ही, बिफोर आफ्टर परफेक्ट झाला. पुन्हा मी ओके केला. तर मी एकच प्रीसेट सगळ्या फोटोने द्यायला लागलोय. हा एक फोटो झाला, नंतर हा फोटो. इथे मी तुम्हाला AI वापरून दाखवतो. राईट क्लिक केला, जनरेटिव्ह फिल केलं, ओके केलं, जनरेट केलं. थोडा वेळ घेतला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. थकलो मी, सॉरी, आता काउंट नाही करणार. तर बघू आता रिझल्ट काय होते. एक फोटोला AI वापरला पाहिजे असं मला वाटलं. खूप मोठं नाही, मगाच्या फोटोला वापरायला पाहिजे होतं, पण आपण या फोटोला वापरलो, तर असू दे, चालायचं. AI काय काम केलं, इथे व्हेरिएशन आल्यात 1 2 3. मी आता राईट क्लिक करतो, मर्ज विजिबल करतो, फिल्टरमध्ये जातो, टूल बॉक्स, स्किन फायनर, जे होईल ते होईल, जास्त आता माझ्याकडे वेळ नाही आहे. ओके करतो, स्किन ऑटोमॅटिक स्मूथ झाले असणार. पुन्हा कॅमेरा, राईट क्लिक, लोड सेटिंग्स, मॅडकिंग आउटडोर, ट्रॅडिशनल लुक XMP. एडिट झाला फोटो माझा डायरेक्टली, मी ओके केलं. पुन्हा फोटो फाईल सेव्ह ॲज कॉपी करायचं आपल्याला. फाईल सेव्ह ॲज कॉपी, सेव्ह. विषय कसा आहे माहिती आहे तुम्हाला, सांगतो मी, 2 मिनिटं मला बोलू द्या. ओके, तो सगळ्यांना हा प्रीसेट फ्रीमध्ये मी खाली डिस्क्रिप्शनला लिंक देणारच आहे, सगळ्यांना मिळूनच जाईल. पण सांगण्याची गोष्ट कसं आहे माहिती आहे, व्हिडिओमध्ये मी काय काय केलं, प्रीसेटमध्ये काय काय ॲडजस्टमेंट केलं बघत जावा, त्याशिवाय तुम्हाला वापरता येणार नाही. आणि आता हा व्हिडिओ टाकला, पुढचा व्हिडिओ कधी येईल माहीत नाही. पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती पाहिजे त्यासाठी खाली कमेंट करून सांगा. आणि पुढचा व्हिडिओ आय थिंक एक ॲप आहे मेकअप एडिटिंगसाठी, टॉपचा ॲप आहे, त्यावरती माझा करायचा विषय चालू आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली फक्त कमेंट करून सांगा, मला लवकरच व्हिडिओ येईल. तो तब तक के लिए